नीला अंबर नीला समंदर नीली तेरी निशानी है, नीला अंबर नीला समंदर नीली तेरी निशानी है, अंबर से भी ऊंची समंदर से भी गहरी बाबा आपकी कहानी है। जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, आरक्षणाचे जनक शाहू महाराज, स्वराज्य संस्थापक बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी शिवरायांची पहिली जयंती साजरा केली असे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रमाता जिजाऊ त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर, हा देश ज्याच्या संविधानावर चालतो असे देशाला संविधान बहाल करणारे विश्वरत्न ज्ञान पंडित बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा भारतातील तमाम महापुरुष महामानवता महापुरुषांना मी विनम्रपणे अभिवादन करतो। खरं तर महापुरुष आकाशात 20 कवी असे येतात आणि नीम सागरात आकाशात पाहून जातात असे कधीच होत नाही। त्यांच्या कार्याला पराक्रमाला काहीतरी परंपरा असतेच। तीच परंपरा होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाला। ते होते म्हणून गावकसा बाहेरील वस्ती गावात आल्या, ते होते म्हणून माणसाला माणूस पण मिळालं, ते होते म्हणून माणसाला न्याय हक्क अधिकार लाभला। बाबासाहेब तीन अक्षरी महामंत्र देतात, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। अर्थातच मी अनुज सत्यवान पगारे या बुद्ध धम्मावर या बुद्ध व्यासपीठावर विषय मांडतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उगवतीचा क्रांती सूर्य। बाबासाहेब लिहितात, जर काळाचे प्रवाह टिकून ठेवायचे असेल तर आधी इतिहास वाचला पाहिजे, इतिहास माहिती करून घेतला पाहिजे, तर आपल्या पूर्वजांचा वर्तमान आणि भूतकाळ जाणता येईल आणि वर्तमान काळातील चुका सुधारून भविष्य काळ उज्ज्वल करता येईल। वाचन अभ्यास करणे गरजेचंच का तर बाबासाहेबांनी भूतकाळ जाणला होता। तुमच्या आमच्या सुखी समृद्धी जीवनासाठी बाबासाहेबांनी अपार कष्ट केले, घाम गाळला, रक्ताचं पाणी केले, अरे झगडले झिजले बाबासाहेबांचा देह झिजला म्हणून तुमचा आमचा सर्वांचा देश सजला, हे लक्षात ठेवा। काळाच्या पटलावर असे अनेक नेते झाले, खासदार झाले, आमदार झाले, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, आले तसे निघून गेले, पण एकच नाव चिरंतन राहिले, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मग रानातून डोंगर दऱ्यातून हा समाज लेखणी घेऊन बाहेर पडला। शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना, दलितांना जागा केलं, त्यांना त्यांच्या स्वतःच्या हक्काची बुद्धीची ताकदीची जाणीव करून दिली। मग कोणी इंजिनियर झाला, कोणी डॉक्टर झाला, कोणी कलेक्टर झाला, कोणी मंत्री झाला। म्हणूनच सर्कसमध्ये बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर आपण अनेक वाघांना माणसाप्रमाणे शिकवणारी माणसं बघितली, पण कुठल्याही धाकाशिवाय सामान्य माणसाला माणसाप्रमाणे जगायला शिकवणारा एकच वाघ आपण बघितला, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है, सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है, जिसने मानव जाति को चमकाया बाबा साहेब उसका नाम है, बाबा साहेब उसका नाम है। जय भीम, जय बुद्ध।